नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या. तळोदा नगरीत हिंदुत्वाचा महासंग्राम, शस्त्र सज्ज व्हा, जातीभेद गाडा आणि धर्माचा हुंकार जागवा. धर्मो रक्षति रक्षित. जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण धर्म करतो. मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा. नमस्कार प्रेक्षक हो. जेव्हा अधर्माचा अंधार गडद होतो आणि संस्कारांच्या भिंती डळमळीत होऊ लागतात, तेव्हा विचारांच्या ठिणगीतून संघर्षाचा वणवा पेटवणे अनिवार्य ठरते. तळोदा नगरीतील मीरा कॉलनीतील साई मंदिर प्रांगणात असलेल्या गोपीनाथ मुंडे सभागृहात नुकताच असाच एक अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. हे केवळ संमेलन नव्हते, तर तो सुप्त असलेल्या हिंदू अस्मितेचा महाविस्फोट होता. मळभ साचले नभावरी आता, सूर्याने प्रखर व्हावे, जातीपातीच्या बेड्या तोडून हिंदूंनी एक व्हावे. हातात घेऊनी धर्मपताका, अन्यायाला जाळावे, तळोद्याच्या या भूमीवरती वाघाने आता गरजावे. वेदशास्त्र संपन्न हर्षल कुलकर्णी यांनी आपल्या वाणीतून लव जिहाद सारख्या छुप्या शत्रूवर जळजळीत प्रहार केला. ते म्हणाले की हिंदू संस्कृतीने स्त्रीला साक्षात शक्तीचे रूप मानले, मात्र आज याच शक्तीला वशीकरण आणि षडयंत्राच्या जाळ्यात ओढले जात आहे. ज्याप्रमाणे पोळी भाजण्यासाठी तव्याचा दाह सोसावा लागतो, तसाच दाह आज आपल्या माता भगिनींविरुद्ध रचला जात आहे. आता फक्त पूजनीय राहून चालणार नाही, तर काळाची गरज म्हणून प्रत्येक स्त्रीने अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणीचे रूप धारण करून या प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. धारेश्वर धामचे आचार्य सुबेदानंदजी महाराज यांनी शब्दरूपी बाणांनी उपस्थितांच्या धमन्यांमध्ये वीरश्री संचारली. त्यांनी महाभारताचा दाखला देत स्पष्ट केले की धर्मासाठी शस्त्र उचलणे हे पाप नसून तो सर्वोच्च पुरुषार्थ आहे. हाती नसेल शस्त्र तर शास्त्रालाही अर्थ उरत नाही. अन्याय सोसणाऱ्याला देवही कधी स्मरत नाही. देवे उचलले सुदर्शन तर तू का बसला शांत. जागा हो रे हिंदू आता, नको करू तू अंत. महाराजांनी स्पष्ट संदेश दिला की आपल्या प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र आहे. हे शस्त्र केवळ सजावटीसाठी नसून दुष्टांच्या निर्दालनासाठी आहे. प्रत्येक घरात आता शस्त्राचे पूजन नव्हे, तर शस्त्राची सज्जता असायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्राध्यापक डॉक्टर पुष्करजी शास्त्री यांनी समाजात पसरलेल्या जातीभेदाच्या विषयावर बोट ठेवले. जोपर्यंत आपण जातींमध्ये विभागले आहोत, तरपर्यंत आपण शत्रूसाठी सोपे लक्ष्य आहोत. जातीचा अभिमान सोडा आणि धर्माचा स्वाभिमान धरा. संमेलनात उपस्थित महिला ही केवळ प्रेक्षक नसून ती धर्माची पहिली रक्षक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या विराट सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सकल हिंदू समाज, मीरा कॉलनी, तरुण मित्रमंडळ आणि साई सेवा ट्रस्टच्या शिलेदारांनी दिवसरात्र एक केली. हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थितीनं परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दणाणून गेला होता. संमेलनाच्या शेवटी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत संघटित शक्तीचे दर्शन घडवले. तळोद्यातील हे संमेलन म्हणजे येणाऱ्या मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे. भक्तीसोबत शक्ती आणि जातीभेद मुक्त हिंदू समाज या दोन सूत्रांनी तळोद्याच्या मातीत नवा इतिहास लिहिला आहे. पेटू दे मशाल आता, स्वाभिमानाची अंतरी, भगवा ध्वज हा फडकेल आता नभाच्याही वरती. रक्तात सळसळू दे शिवरायांचा तो वारसा, हिंदू म्हणून जगण्याचा आता जागवूया भरवसा. जय श्रीराम, जय तू हिंदू राष्ट्रम. वाले समय में इस भारत भूमि से लाखों भगत सिंह निकलेंगे, इस भारत मां को फिर से विश्व गुरु बनाएंगे. आज दुर्भाग्य है हमारा, इस हिंदू समाज को बार बार जगाना पड़ता है. कुंभकर्ण की तरह सोया हुआ है, भंडारे के नाम पे जगाना पड़ता है, पूजा पाठ के नाम पे जगाना पड़ता है, अलग अलग कथाएं रखनी पड़ती है हिंदू धर्म को जगाने के लिए. आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.